प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 1 पहा. आयडेंटिफाय with reason which of the following are Pythagorean triplets. त्याच्यामध्ये 6 एक्झाम्पल्स आपल्याला इथे दिलेले आहेत आणि ते आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट आहेत की नाहीत तर ते आपल्याला शोधायचं आहे. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय तर याविषयी आपण स्टडी केलेला आहे. आता आपल्याला याच्यावरचं एक्झाम्पल सोडवायचं आहे. पहा, आता आपण एक्झाम्पल सोडवू. तर आपल्याला इथे पहा, फर्स्ट एक्झाम्पल अगोदर मी इथे घेतोय स्क्रीनवर. थ्री 5 4. तर याच्यामधले जे नंबर्स आहेत तर त्याच्यामधला लार्जेस्ट नंबर अगोदर घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजेच मी इथे 5 चा स्क्वेअर करतो. 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 आणि याला नंबर पुढे द्यायचा आहे 1. आता रिमेनिंग 2 नंबर्स आहेत तर त्यांच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. म्हणजेच 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू 25 आणि याला नंबर द्यायचा आहे सेकंड. आता इथे पहा, इथे आपल्याला मिळालेलं आहे 1 आणि इथे मिळालेलं आहे 2. आता फ्रॉम 1 and 2 पहा, तर इथे RHS इक्वल आहे. पहा RHS पहा 25 आहे, इथे पण 25 आहे. RHS इक्वल असल्यामुळं आपण इथे LHS इक्वल घेऊ शकतो. इथे पहा ग्रीन कलरने मी दाखवलेली आहे LHS. RHS इक्वल असल्यामुळं LHS आपण इक्वल घेऊ शकतो आणि म्हणून आता आपण इथे नेक्स्ट स्टेप घ्यायची आहे. देअरफॉर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर आणि याला रिजन लिहायचं आहे फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. ओके. आता इथे पहा, आपल्याला इथे the square of the largest number is equal to the sum of the squares of the other 2 numbers मिळालेले आहेत आणि म्हणून हे पायथागोरस ट्रिपलेट आहे. पहा, हे आपल्याला लिहायचं आहे मात्र इथे the square of the largest number. पहा, the square of the largest number is equal to the sum of the squares of the other 2 numbers. तर हे लिहिणं गरजेचं आहे आणि मग लास्टला लिहायचं आहे therefore 3 5 4 is a Pythagorean triplet. Pythagorean ट्रिपलेट. ओके. तर हे आपल्याला असं सोडवायचं आहे. हा, बरोबर आहे. मेसेज पाठवलेले आहेत. करेक्ट. आपण आता सेकंड सॉल्व करू. सेकंड पहा, एक्झाम्पल लिहून घेतोय. सेम टू सेम आपल्याला सोडवायचं आहे. 4 9 12 सेम टू सेम सोडवायचा आहे. इकडे लेफ्ट हँड साइडला आपण सोडवलेलं आहे. पहा,
आता आपण राईट हँड इकडच्या बाजूला सोडवायचं आहे. इकडे पार्ट केलेले आहे तिकडे या पार्ट मध्ये. ओके, पहा आता लार्जेस्ट नंबर आहे 12, त्यामुळे 12 चा स्क्वेअर करायचा आहे 144, याला नंबर द्यायचा आहे 1. आता रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे, म्हणजेच 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर घ्यायचा आहे. 4 चा स्क्वेअर आहे 16 प्लस 9 चा स्क्वेअर आहे 81, इथे 7 आणि इथे 9, 97 मिळाले. आता हे नंबरिंग केलेलं पहा, 1 आणि 2, याला नंबर दिला 2. तर फ्रॉम 1 and 2 पहा, तर इथे तुम्ही RHS पाहिली तर ती इक्वल आलेली नाही, लक्षात ठेवा. RHS इक्वल आलेली नाही, त्यामुळे आपल्याला इकडे LHS इक्वल घेता येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे लिहितोय मी therefore 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. आणि इथे रिझन लिहायचं आहे फ्रॉम 1 and 2. आता नेक्स्ट स्टेप पहा. आता इथे मात्र हे लिहावं लागेल, इकडे लिहिले तसंच, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, the square of the largest number is equal to is not equal to, आता लिहायला पाहिजे, just a minute, is not equal to the sum of the squares of the other two numbers, of the other two numbers. And therefore last ला लिहायचं आहे की 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. तर लास्टला असं आन्सर लिहायचं आहे. ओके, सेम टू सेम सोडवायचे आहेत आपल्याला. आता आपण 5वं आणि 6वं एक्झाम्पल सोडवू. 5वं इकडे घेतो मी. हा, इथे फक्त हा पार्ट आहे तसाच येणार आहे, वेळ वाचवण्यासाठी मी असं केलेलं आहे. पहा इथे 5वं एक्झाम्पल 10, 24 आणि 27 आहे. तर लार्जेस्ट नंबर आहे 27, त्याच्यामुळं 27 चा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर ऑफ 27 इज इक्वल टू 729, त्याला नंबर 1 द्यायचा आहे. आता रिमेनिंग 2 नंबर्स ची सम स्क्वेअर करून सम घ्यायचे आहे, म्हणजेच 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर करायचा आहे. 10 चा स्क्वेअर आहे 100 प्लस 24 चा स्क्वेअर आहे 576 इज इक्वल टू 676, याला नंबर दिला सेकंड. ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येते की इथे जी राईट हँड साइड आहे ती इथे इक्वल आलेली नाही, आणि म्हणून आपण इथे लेफ्ट हँड साइड ही इक्वल येणार नाही. आणि म्हणून इथे लिहिताना पुढे स्टेप अशी लिहायची आहे, 27 स्क्वेअर is not equal to 10 square plus 24 square from 1 and 2, and therefore the square of
the largest number is not equal to the sum of the squares of the other two numbers, and therefore 10, 24, 27 is not a Pythagorean triplet. तर असं आपल्याला आन्सर इथे लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 11, 60 and 61 असं दिलेलं आहे. आता पहा, आता हे एक्झाम्पल सोडवत असताना इथे पण आपल्याला लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर करायचा आहे. पहा, लार्जेस्ट नंबर आहे 61. 61 चा स्क्वेअर करायचा आहे 3721. तर हा डायरेक्ट स्क्वेअर करण्याची मेथड पण आपल्याला त्याची क्लुप्ती शिकवलेली आहे. 61 चा स्क्वेअर घेतला आपण. आता रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. म्हणजेच 11 चा स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर करायचा आहे. 11 स्क्वेअर 121 प्लस 60 चा स्क्वेअर 3600 इज इक्वल टू 3721. याला नंबर 2 दिला. आता इथे फ्रॉम 1 and 2 आपण पाहायचं आहे. ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येते इथे आपल्या इथे राईट हँड साइडची व्हॅल्यू सेम आलेली आहे आणि अर्थातच इथे लेफ्ट हँड साइड आपण इथे इक्वल घेऊ शकतो आणि म्हणून आपण नेक्स्ट स्टेपला इथे लिहायचं आहे. देअरफॉर 61 स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर फ्रॉम 1 and 2, and therefore the square of the largest number is equal to the sum of the squares of the other two numbers, and therefore 11, 60, 61 is a Pythagorean triplet. तर हे आन्सर आपल्याला असं लिहायचं आहे. तर 3 नंबर्स हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला इथे या मेथडने सोडवायचं आहे. लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर अगोदर घ्यायचा, नंतर रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरची सम घ्यायची, त्याच्या आधारे आपण हे इक्वल येते का हे ठरवायचं आहे. जर लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम इतका आला तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं लिहायचं, अन्यथा पायथागोरियन ट्रिपलेट नाही असं आपल्याला लिहायचं आहे. ओके, हा नेक्स्ट एक्झाम्पल पहा. क्वेश्चन नंबर 2. in figure angle MNP is equal to 90 degree, segment NQ perpendicular segment MP, MQ is equal to 9, QP is equal to 4, find NQ. तर डायग्राम मध्ये आपण इथे माहिती भरू. हा MNP दिलेला आहे 90 डिग्री, हा याला परपेंडिक्युलर दिलेला आहे, MQ 9 दिलेला आहे आणि इथे QP 4 दिलेला आहे आणि आपल्याला NQ शोधायचं आहे. पटकन आपल्या लक्षात इथे आलं पाहिजे की आपल्याला सोडवायचं असेल तर जॉमेट्रिक मीन थेरम आपल्याला इथे यूज करायचा आहे. आणि जॉमेट्रिक मीन थेरम जर यूज करायचा असेल तर मिनिमम आपल्याला काय लिहायचं आहे तर ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पहा, आता इथे सोडवताना स्टार्टिंगला आपल्याला इथे लिहायचं आहे की इन ट्रायंगल MNP, इन ट्रायंगल MNP, angle MNP is equal to 90 degree, segment NQ
परपेंडिक्युलर हायपोटेन्यूज आपण इथे म्हणू, थेरम यूज करायचा आहे म्हणून हायपोटेन्यूज MP. ओके, एवढं लिहायचं आणि मग आपण इथे लिहू शकतो की बाय प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन, बाय प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन, हा इथे पहा NQ चा स्क्वेअर घ्यायचा आहे. NQ चा स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. MQ इंटू QP व्हॅल्यू ठेवायची आहे. MQ ची व्हॅल्यू आहे 9, QP ची व्हॅल्यू आहे 4. आता हा NQ स्क्वेअर आहे. इथे प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो. का तर हे परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून इथे taking square roots of both the sides, NQ is equal to taking square roots, इथे 9 चं स्क्वेअर रूट आहे 3 आणि 4 चं स्क्वेअर रूट आहे 2. therefore NQ is equal to 3 to the 6 युनिट येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. बॉक्स मध्ये आन्सर ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल. इन फिगर QPR is equal to 90 degree, segment PM perpendicular segment QR, Q dash M dash R, PM is equal to 10, QM is equal to 8, find QR. हे पण सेम एक्झाम्पल आहे. सोडवताना मी इथे इथे माहिती लिहिलेलीच आहे. आपल्याला इथे MR शोधावं लागेल आणि MR शोधल्यानंतर मग QR काढता येते. अर्थातच इथे हायपोटेन्यूज वर इथे परपेंडिक्युलर टाकलेला आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये आणि त्याच्यामुळं आपल्या लक्षात आलं असेल हे जिओमेट्रिक मीन ची प्रॉपर्टी यूज करून आपल्याला हे सोडवायचं आहे. जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी यूज करायचं असेल तर मिनिमम आपल्याला काय लिहायचं आहे अगोदर ते लिहायचं आहे. इन ट्रायंगल QPR, अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री किंवा डायरेक्ट म्हणायचं इन राईट अँगल ट्रायंगल QPR चालेल. पहा असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. इन राईट अँगल ट्रायंगल QPR किंवा PQR वाचू शकतो. ट्रायंगल कसाही वाचू शकतो आपण. सेगमेंट PM मी इकडे खाली लिहितो. सेगमेंट PM perpendicular hypotenuse QR. Therefore, by property of geometric mean, पूर्ण डिटेल लिहा किंवा geometric mean साठी GM लिहिता. By property of geometric mean हे डिटेल लिहिलं तरी चालेल. PM square is equal to QM into MR. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. PM ची व्हॅल्यू आहे 10, त्यामुळे 10 स्क्वेअर इज इक्वल टू QM ची व्हॅल्यू पहा 8 आहे आणि MR अगोदर आपल्याला शोधावी लागेल. आता MR इज इक्वल टू काढायचं. इकडे पहा 100 इज इक्वल टू 8 इंटू MR. इथे therefore साइन येणार, इथे पण therefore येणार. हे न चुकता लिहायचं आहे. नेक्स्ट पार्ट आपण पुढे लिहू. आता इथे पहा MR ची व्हॅल्यू काढायची आहे. therefore MR इज इक्वल टू हे 8 इकडे इंटू आहे तिकडे डिवाइड करायचे आहे 100/8. याला मी सिम्प्लिफाय करतो. इथे पहा याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 4 ने डिवाइड करतोय. 4 2 जा 8 आणि इथे 4 ने डिवाइड केले तर 25 येतील.
तर इथे आता आपल्या लक्षात यायला पाहिजे 25/2 आहेत आणि त्याच्यामुळे MR इज इक्वल टू 25 चा हाफ येणार 12.5 येईल. आता MR ची व्हॅल्यू काढली म्हणजे इथे आपलं आन्सर संपलं नाही. इथे पाहायचं आहे एक्झाम्पल मध्ये आपल्याला QR ची व्हॅल्यू काढायची आहे आणि म्हणून मग देअरफॉर QR इज इक्वल टू QM प्लस MR आणि इथे रिजन लिहायचं आहे Q डॅश M डॅश R आणि मग इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. QM ची व्हॅल्यू आहे 8, MR ची व्हॅल्यू आहे 12.5 आणि आन्सर मिळालेला आहे 20.5 QR इज इक्वल टू. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर मिळवायचं आहे. ओके, इथे आपल्याला आन्सर आपण बॉक्समध्ये ठेवलेलं आहे.